कोल्हापुरातील गोकुळची निवडणूक म्हणजे राजकीय नेते मंडळी आणि स्थानिक आघाड्यांची उलथापालथ. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संस्था म्हणजे गोकुळ. गोकुळमध्ये सत्तांतर होण्यासाठी गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ या जोडगोळीने महाडिकांची सत्ता उलथवून टाकली. यंदाच्या वर्षी गोकुळच्या निवडणुकीत काय घडणार याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले. गोकुळची निवडणूक लागण्याआधीच अध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतर महायुतीनं थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अध्यक्षपदासाठी जोडण्या लावल्या. यानंतर आता पुन्हा एकदा महायुतीचे नेते मंडळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. गोकुळच्या निवडणुकीचे वेध लागण्याआधीच आता कोल्हापुरात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्यात आणि या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी महायुतीचे नेतेच एकमेकांवर करताना पाहायला मिळत आहेत. या सगळ्यांमध्ये आता गोकुळचा कारभार नेमका कसा चालणार आणि गोकुळची सत्ता कोणाच्या हातात जाणार याची देखील उत्सुकता कोल्हापूरला लागून राहिली आहे. नेमकं गोकुळमध्ये काय घडतंय, कोणावरती कशा पद्धतीने आरोप होत आहेत याविषयीच आपण सविस्तर जाणून घेऊयात. गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीचे वेध जिल्ह्याला लागले, त्यामुळे जिल्ह्यात गोकुळच्या राजकारणावरून चांगलीच चर्चा रंगली आहे. गोकुळमधील वाढीव सभासद संख्येवरून न्यायालयात खटला चालू आहे, तर दुसरीकडे गोकुळमध्ये झालेल्या गैरकारभारावरून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. गोकुळच्या निवडणुकीत नेहमीच जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघते. आता ही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सहकारी संस्थेत आधी अध्यक्षपदासाठी राजकीय पक्षांचा प्रवेश झाला, आता सत्ता पालट होण्यासाठी पुन्हा एकदा तोच प्रयोग केला जातोय हे स्पष्ट आहे. गोकुळमध्ये सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची सत्ता आहे. जिल्ह्यात विधानसभेपासून महायुतीचा विजयाचा वारू वेगाने धावतोय. विधानसभा, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका सर्वत्रच महायुतीची सत्ता आली आहे. या सर्व निवडणुकीत कोल्हापुरातील महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे मातब्बर नेते सतेज पाटील यांना रोखण्यासाठीच महायुतीने सर्वस्व पणाला लावलं, तर सतेज पाटील यांचे राजकीय क्षेत्रातील जिवलग मित्र मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मैत्रीतही फूट पाडली गेली. त्यामुळे आता पुन्हा एकदा गोकुळमध्येही सतेज पाटील यांना एकटं पाडण्यासाठी महायुतीने रणनीती आखली. यासाठी थेट आता मंत्री हसन मुश्रीफ यांना टार्गेट केले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आणि चंदगडचे भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. तर गोकुळ दूध संघातील गैरव्यवहाराची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी पाटील यांनी केल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी कष्टातून घामातून उभे केले आहे त्यांना न्याय हक्क मिळावा. त्यांच्या संस्था त्या कुणाच्याही घराणशाहींच्या ताब्यात न जाता ह्या शेतकरी कष्टातून उभे केलेली संस्था राहावी म्हणून आम्ही सगळे प्रयत्न आहेत. राज्याचे सक्षम आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय आमचे नेते, आमचं दैवत देवेंद्र फडणवीस साहेब याच्याकडे आम्हाला मनापासून त्यांचं सहकार्य असणार याच्यामध्ये, कारण त्यांना त्यांच्या लक्षात आणून दिलं आम्ही की हा कमीत कमी पूर्वी 3800 डेऱ्या होत्या, आता 3700 नवीन डेऱ्या झालेत. त्याच्यामध्ये 3700 नवीन डेऱ्या करण्यामध्ये 3000 डेअरी फक्त महेश कदम या नावाचा DDR एका मंत्र्या महोदयांच्या सांगण्यावरती नेत्यावरती 3000 डेऱ्या कशा मंजूर करू शकतो आणि त्याला एक गिफ्ट म्हणून परत त्यांना गोकुळला त्यांना शिफ्टिंग करून त्यांना गिफ्ट दिलेली आहे. त्याची चौकशी ईडी मार्फत व्हावी. ह्या अधिवेशनात मुद्दे मांडेल, नाहीतर मी अमर भूषणला ह्या गोष्टीत मी बसणार आहे. ईडी मार्फत चौकशी यांची व्हावी. ह्या गोकुळमध्ये जो अधिकारी दोषी लागेल त्यांची सखोल चौकशी व्हावी, ईडी चौकशी व्हावी. याच्यामध्ये जर शासनाचे कुठले अधिकारी जर सहभाग असेल त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी अशी मुख्यमंत्री साहेबांकडे उद्या मी मागणी करतोय. तिकडे आमदार शिवाजीराव पाटील यांनी गोकुळमधील गैरकारभाराची ईडी चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असं म्हटलं. यानंतर तत्काळ मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रक काढून पाटील यांच्या टीकेला उत्तरही दिले. गोकुळ दूध संघाशी संलग्न संस्थांच्या दूध नोंदणीबाबत आमदार शिवाजीराव पाटील यांचा काहीतरी गैरसमज झालाय. त्यांच्या भेटीनंतर गैरसमज दूर होतील. त्यांनी केलेली वक्तव्य पाहता त्यांच्या पाठीमागून कोणीतरी चुकीची माहिती देत असल्यासारखं वाटतंय. त्यांचा बोलवता धनी नेमका कोण आहे असा सवाल हसन मुश्रीफ यांनी पत्रकातून आमदार पाटील यांना केलाय. मुश्रीफांनी सवाल करताच आमदार पाटील यांनी थेट आता कुंडलीच बाहेर काढली. मुश्रीफ यांनी महायुती सोबत राहून भाजप पक्ष संपवला असा खळबळजनक आरोप मुश्रीफ यांच्यावर केला. पाटील यांच्या आरोपामुळे कोल्हापुरात महायुतीत सारं काही आलबेल नाही हे आता स्पष्ट झाले. 1.5 वर्ष अन्याय सहन केला आणि करतोय. तर मला असं वाटलं युती धर्म करत असतेवेळी, युती धर्म पाळत असतेवेळी सगळ्यांनी तो युती धर्म पाळला पाहिजे. कारण मुश्रीफ साहेबांनी आम्हाला पक्षाच्या सोबत राहून युतीतून राहून त्यांच्यासाठी एक म्हणणं परफेक्ट बसते
खातात महायुतीचं आणि गातात महाविकास आघाडीचं. खातात महायुतीचं, गातात महाविकास आघाडीचं. आता असं चालणार नाही. या 5-5 वर्षामध्ये आमच्या चंदगड विधानसभेमध्ये मुश्रीफ साहेब 5 वेळा मंत्री झालेत. तर साधा एक दवाखाना दिलेला नाही. आणि जे 5 वेळा मंत्रिपद बघून कुठल्या नेत्यांनी, कोल्हापूरच्या पण नेत्यांनी, कुठलं चंदगड विधानसभेमध्ये कुठले कॉलेज नाहीत, कुठले इंडस्ट्री नाहीत, कुठला दवाखाना नाही, एक एमबीबीएस डॉक्टर नाहीत. आज सुद्धा आम्हाला एक डॉक्टरसाठी बेळगाव किंवा कोल्हापूरला जायला होते. याची मुश्रीफ साहेबांना खंत आणि लाज वाटली पाहिजे. नेत्यांना युती धर्म पाळलेला नाहीये म्हणून पक्ष काय तो निर्णय घेतील. आणि असा नेता युती धर्म न पाळता आपल्या विरोधातच काम करतो आणि आमचा पक्ष संपवायला निघाला आणि कुठेतरी याची जाण आम्हाला झाली. आमदार शिवाजीराव पाटील यांनी गोकुळवरून केलेली टीका आता थेट निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांनी युती धर्म पाळला नाही इथपर्यंत त्यांनी पाडा वाचलाय. गोकुळच्या गैरकारभाराबाबत ईडी मार्फत चौकशी व्हावी म्हणून पाटील यांनी तत्काळ मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तसंच भाजप नेते किरीट सोमय्या यांचीही त्यांनी भेट घेतली. पाटील आणि सोमय्या भेटीवर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी मात्र ही भाजपची मोडस ऑपरेंडी असून पुढच्या काही दिवसात सोमय्या कोल्हापुरात येतील अशा पद्धतीने उपहासात्मक टोला लगावलाय. नाही, मला वाटतं मुळात शिवाजी पाटलांच्याकडे विषय कुठले आहेत की ईडी पर्यंत चौकशी करावी असे काही विषय आहेत का, मुळात ते समजून घेतलं पाहिजे. आणि माझी त्यांनाही विनंती आहे की संस्था बदनाम होता कामा नये याची दक्षता आपण घेऊया. विधानसभेच्या राजकारणातून गोकुळला आपण टार्गेट करू नये अशी माझी त्यांना विनंती असणार आहे. कारण की शेवटी जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे, गोकुळ असू दे, या 2 संस्था या जिल्ह्यामधल्या लाखो शेतकऱ्यांचा तारणार्थ आहेत. आणि मग त्या बदनाम झाल्या तर मग लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन या ठिकाणी होतो. आणि ऑलरेडी संचालक मंडळात आमच्या उलटे निवडून आलेले 4 लोक आहेतच ना. ते प्रत्येक बोर्ड मिटिंगला सह्या करतात, त्यांची हजेरी आहे बोर्ड मिटिंगला, अजेंडावर त्यांची सही आहे, जे ठराव मंजूर झाले त्याच्यावर सही आहेत. त्यामुळे मग त्यांनी काय बघितलं नाही का असं म्हणायचं आहे का त्यांना? गोकुळ दूध संघाच्या कारभारावर होणारी टीका, गैरकारभारावरून ईडी मार्फत चौकशीची मागणी तसेच भाजप आमदारांनी केलेली मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील टीका पाहता गोकुळच्या निवडणुकीआधीच कोल्हापुरातील राजकीय वातावरण ढवळून निघणार हे खरं. होणारे आरोप प्रत्यारोप पाहता नेमका करेक्ट कार्यक्रम कोणाचा होणार हे आता चौकशी अंती आणि निवडणुकीत समजणार आहे. लोकमत.com साठी कोल्हापूर दुर्वा दळवी. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आमचं लोकमत कोल्हापूर हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे फेसबुक पेजही फॉलो करा.